हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास जळगाव कारागृहाचे अधीक्षक श्री वांडेकर यांचा आमच्या मोबाईल फोनवरती फोन आला होता व त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कारागृहामध्ये 2 कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यातल्या एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला काहीतरी धारदार हत्याराने मानेवर आणि छातीवरती वार करून त्याला जखमी केलेला आहे आणि हॉस्पिटलला त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेला आहे। दरम्यानच्या काळात तो मरण पावलेला आहे। तरी ताबडतोब पोलीस मदत पाठवा ही त्यांनी आम्हाला कळविल्याने आम्ही ताबडतोब स्वतः पोलीस पथकासह कारागृहामध्ये पोहोचलो। त्यावेळेस माहिती घेता असं समजलं की सेपरेट बॅरेक क्रमांक 4 या ठिकाणी मोहसिन अजगर खान वय 26 हा भुसावळचा राहणार आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा दुसरा साथीदार जो आहे आरोपी शेखर हिरालाल मोगे असे दोघ जण बॅरेक क्रमांक 3 आणि 4 मध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थोडेसे वादविवाद होते आणि त्याच्याबद्दल नाराजी होती। त्यातनं आज सकाळी त्यांनी 8 वाजताच्या सुमारास मोहसिनला म्हणजे मयताला त्याच्या बॅरेकमध्ये जाऊन चाकूने वार करून त्याला जखमी केले आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही सदर प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन विचार तपास करून कोर्टामध्ये दोषारोपपत्र पाठवण्याची तजवीज ठेवत आहोत। चेक केलेला असता भुसावळ शहर पोलीस स्टेशनला सन 2019 मध्ये एक गुन्हा दाखल आहे CR नंबर 222/19 कोणीतरी हंप्या उर्फ रवींद्र बाबूराव खरात एक नामकीन गुंड होता तो आणि त्याच्यासोबत आणखी काही जणांच्या मर्डरमध्ये या संशयित आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे आणि त्या संदर्भात गुन्हा पण दाखल झालेला आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाने सध्या सर्व आरोपी हे सब्जेक्टला अंडर ट्रायल त्यांच्यावरती केस चालू आहे।